नागपूरमध्ये पावसाचा जोर वाढलाय। हुडकेश्वर भागातील नरसाळ परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। पालिकेचं आपत्ती व्यवस्थापन पथक त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। नागपूरमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। बोटीद्वारे घरात अडकलेल्या 8 जणांना बाहेर काढण्यात येत आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। नागपूरमध्ये सलग मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचमुळे जर आपण दृश्यांमध्ये जर पाहाल तर हुडकेश्वर परिसरातील नरसाळा भागामध्ये जे आहे ते नाल्यामधील पाणी जे आहे ते परिसरात या ठिकाणी आलेलं आहे। त्यामुळे पूरजन्य स्थिती जी आहे ते एकूणच या ठिकाणी निर्माण झालेली आहे। काही लोक जे आहे ते घरामध्ये रात्रीपासूनच अडकलेले होते। त्यामुळे या ठिकाणी जे एनडीआरएफचे पथक जे आहे ते दाखल झालेले आहे आणि त्यांचं रेस्क्यू जे आहे ते बोटच्या माध्यमातून या ठिकाणी एकूणच केल्याचं दृश्य सध्याला आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। कालपर्यंत इतकं पाण्याची पातळी वाढलेली नव्हती, परंतु रात्री अचानकपणे मुसळधार पाऊस झाल्यामुळे आज पहाटेपासून पाण्याची पातळी वाढली। त्यामध्ये आमच्या एरियामधील कमीत कमी 7 लोक पाण्यामध्ये अडकलेले होते। त्यांच्या घरामध्ये पाणी गेलं तर पाण्यामुळे निघू शकत नव्हते। त्यामुळे आम्ही प्रशासनाला एक कॉल केला आणि प्रशासनाने सुद्धा आम्हाला मदत केली। बोट बोलवली आणि बोटच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत 7 लोक बाहेर काढलेले आहेत। या ठिकाणी हुडकेश्वर परिसरात जर पाहायला गेलं तर हा पोहरा नदीचा जो आहे तो एकूणच पाणी या परिसरामध्ये घुसला गेलेला आहे। त्यामुळे जवळपास काही जण जे आहे ते या परिसरात अडकलेले होते। पालिका प्रशासनाने या ठिकाणी आपलं पथक पाठवून जवळपास 7 जणांचं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी केल्याचं या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून जे आहे ते एकूणच सांगण्यात आहे आणि अजूनही जे कोणी लोक अडकले असतील त्यांचा शोध सुरू आहे आणि त्यांना देखील बाहेर काढण्याचं काम जे आहे ते पालिका प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी एकूणच केल्याचं पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।